नमस्कार मित्रांनो, हे 11 कर्म ठरवतात की आपला पुढील जन्म कोणता असेल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की माणूस जे काही करतो त्याचे फळ त्याला मिळते. पण तुम्हाला माहीत आहे का की आपल्या माणसांनी केलेल्या काही गोष्टी आहेत ज्या मृत्यूनंतरही आपली साथ सोडत नाहीत. शिवाय या क्रिया आपला पुढचा जन्म आपल्याला शिक्षा देत असतात. तसेच गरुड पुराण आपल्याला या संदर्भात तपशीलवार माहिती प्रदान करते. आज आम्ही तुम्हाला गरुड पुराणातून घेतलेल्या अशाच काही 11 कर्मांबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या आधारे मनुष्याला विविध प्रकारच्या प्राण्यांच्या योनी प्राप्त होतात. तर जाणून घ्या गरुड पुराणातील या 11 कर्म जाणून घ्या. मित्रांची फसवणूक केल्यावर. या जगात मैत्रीचे नाते फार वेगळे असते. असे म्हणतात की खरा मित्र वेळ आल्यावर आपल्या प्राणांचाही त्याग करतो. पण जर मित्रांनीच खऱ्या मित्राची फसवणूक करायला सुरुवात केली तर? तसे गरुड पुराणात अशा लोकांबद्दल तपशीलवार सांगितले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मित्राला फसवते तेव्हा त्याला मृत्यूनंतर नरकात जावे लागते. तसेच त्याचा पुढचा जन्म डोंगरावर राहणाऱ्या गिधाडाच्या रूपात होतो असे सांगितले आहे. तसेच त्याला मेलेल्या जनावरांचे कुजलेले मांस खाऊन त्याला उदरनिर्वाह करावा लागतो. धर्माचा अपमान केल्याबद्दल. तुम्हाला या जगात असे अनेक लोक सापडतील जे आपल्या धर्माबरोबर इतर धर्मांचाही तितकाच आदर करतात. त्याचबरोबर काही लोक असे असतात की जे इतरांच्या धर्माला वैतागलेले असतात, पण ते स्वतःच्या धर्माकडे तुच्छतेने बघतात. असे लोक पुराणात लिहिलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपली अल्पबुद्धी दाखवतात. या लोकांच्या संदर्भात गरुड पुराणात म्हटले आहे की मृत्यूनंतर त्यांना नरक मिळतो. तसेच त्यांचा पुढील जन्म कुत्र्याच्या रूपात होतो. हे कुत्रे त्यांच्या स्वभावामुळे रस्त्यावर भुंकत राहतात, पण त्यांचे कोणी लक्षपूर्वक ऐकत नाही, प्रतिक्रियाही देत नाहीत. मग जेव्हा त्यांना त्यांची चूक लक्षात येईल तेव्हा ते त्यांच्या कुत्र्याच्या योनीतून मुक्त होतात. प्रियजनांचा अनादर करण्यावर. या जगात कोणत्याही माणसाचे जीवन त्याच्या कुटुंबियांच्या पाठिंब्याशिवाय शक्य नाही. तसेच यामध्ये पालक आणि शिक्षकांची बाब वेगळी आहे. कोणत्याही माणसाला शिखरावर नेण्याचे काम फक्त गुरुच करू शकतो, हे तुम्हाला चांगले माहीत आहे. पण जी व्यक्ती आपल्या आई-वडिलांची आणि गुरूंची अवहेलना किंवा अनादर करतो तो मृत्यूनंतर पुढचा जन्म घेतो. परंतु अनेक प्रयत्न करूनही तो गर्भातून बाहेर येऊ शकत नाही, कारण तो गर्भामध्ये त्याचा मृत्यू होतो. ज्ञानाचे वितरण न करणारा. आपल्या सनातन धर्मातील ब्राह्मणांचे महत्त्व तुम्हाला चांगलेच माहीत आहे. धर्मानुसार जगातील कोणताही यजमान, तो कोणताही असो, जरी तो त्याच्या वतीने दक्षिणा देऊ शकत नसला तरी त्याच्या ज्ञानाने त्याचे कल्याण करणे हे ब्राह्मण देवाचे कर्तव्य आहे. पण जर ब्राह्मणाने तसे केले नाही तर या जन्मी त्याची प्रतिष्ठा तर खराब होईलच, पण पुढच्या जन्मी त्याला बैल बनून या पृथ्वी तलावावर यावे लागेल आणि मग त्याला आयुष्यभर त्याच्या कृत्याबद्दल पश्चाताप करावा लागेल. दुसऱ्याला फसवणारे लोक. या जगात असे अनेक लोक आहेत जे आपल्या कृतीने सर्वांची मने जिंकतात, पण त्याच वेळी काही लोक असेही असतात जे आपल्या धूर्तपणाने साध्या लोकांना मूर्ख बनवत राहतात. ते आयुष्यभर असे फुकट खातात, पण या मूर्खांना हे कळत नाही की हे जग असे चालत नाही, तर हे जग चालवणारा कुठेतरी दूर बसून त्यांची सर्व कृती पाहत असतो. त्याच्या घरी देर आहे पण अंधेर नाही. अपमान करणारा. आई-वडिलांची सेवा करताना आपले वैवाहिक जीवन सांभाळणे हे जसे सर्व पुत्रांचे कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे एका आदर्श सुनेचेही तेच कर्तव्य असते. पण या उलट जी स्त्री आपल्या सासू-सासऱ्यांची सेवा करत नाही, त्यांना अपमानास्पद वागवते, अवेळी भांडत राहते, तिला पुढील जन्म रक्त पिणाऱ्या ओवांच्या रूपात या पृथ्वी तलावावर जन्म घ्यावा लागतो. धान्य घोटाळा करणारे. आपल्या सनातन धर्मात अन्नदान हे सर्वात मोठे दान म्हटले गेले आहे. अन्नदान करणाऱ्याला या जगातच नव्हे तर स्वर्गातही प्रसिद्धी मिळते. या कारणास्तव लोक ठिकठिकाणी भंडारे आयोजित करतात. पण असे काही लोक आहेत जे अन्नाची चोरी किंवा घोटाळे करतात. अशा लोकांबद्दल गरुड पुराणात सांगितले आहे की त्यांचा पुढील जन्म उंदीर किंवा चिचुंदरीच्या रूपात होईल आणि मग ते धान्याच्या प्रत्येक दाण्यासाठी तळमळतील. गैरवर्तन करणारा. तुम्हाला आधीच माहीत आहे की माता सरस्वती माणसाच्या मनात वास करते. म्हणूनच धर्मग्रंथात सांगण्यात आले आहे की इतरांच्या भावना दुखावणारे शब्द मानवाने कधीही उच्चारू नयेत. तरीही अनेक जण अपशब्द बोलायला मागे पुढे पाहत नाहीत आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून इतरांना शिव्या देऊ लागतात. कधी कधी त्यांना तसे उत्तर मिळते, पण पुढच्या जन्मी शेळीच्या रूपात या पृथ्वीवर आल्यावर त्यांची बुद्धी ठिकाणावर येते.
कामुक डोळे. या जगात अनेक माणसे आहेत जी महिलांकडे अत्यंत आदराने पाहतात. त्यांच्या मनात महिलांबद्दल कोणत्याही प्रकारची विकृती किंवा दुर्भावना नसते. त्याचबरोबर या जगात असे अनेक लोक आहेत जे प्रत्येक स्त्रीकडे वाईट नजरेने पाहत असतात. प्रत्येक वेळी त्यांच्या मनात फक्त वासना असते, परंतु त्यांना हे कळत नाही की त्यांची वासना कोणाला कळतच नाही, परंतु भगवान हे सर्व नक्की पाहत असतात. अशा लोकांबद्दल असे सांगण्यात आले आहे की मृत्यूनंतर त्यांना गाढवाची योनी मिळते आणि मग ही गाढवे इच्छा असूनही कोणत्याही स्त्रीवर वासनायुक्त नजर टाकू शकत नाहीत. व्यभिचारी. या जगातील बहुतेक स्त्रिया सद्गुणी आहेत आणि त्या आपल्या पतीशिवाय इतर कोणाचाही विचार करत नाहीत. पण जगातील सर्व स्त्रिया सारख्या नसतात आणि त्या स्वभावानेही काही स्त्रिया स्वभावाने व्यभिचारी असतात. अशा महिला विवाहबाह्य संबंध ठेवण्यामध्ये रस घेतात. त्यांच्या या कृतीमुळे त्यांना समाजात अनेकदा अपमानित व्हावे लागते, पण त्यांची बुद्धी जेव्हा येते त्यांना पुढच्या जन्मी पाल किंवा वटवाघुळाच्या रूपात या पृथ्वी तलावावर यावे लागते. जे विषाने मरण पावले आहेत. आपल्या धर्मग्रंथात सांगितले गेले आहे की मानवी जीवनात मृत्यू हे सत्य आहे, पण तरी आपल्यापैकी काही अत्यंत अज्ञानी लोक निरर्थक काही गोष्टींना घाबरतात आणि देवाने दिलेले हे अमूल्य जीवन व्यर्थ घालवतात. अशा लोकांच्या संदर्भात गरुड पुराणात असे म्हटले आहे की त्यांना पुढील जन्मी सापाच्या रूपात पृथ्वीवर परत यावे लागते. त्यांची चूक सुधारावी लागते. मग कुठेतरी त्यांना भगवंताने दिलेल्या या जीवनातील श्रेष्ठत्व समजते. जैसे कर्म तैसा जन्म. या योनी आहेत ज्या माणसाला त्याच्या कर्मानुसार मिळतात. म्हणूनच असे म्हटले जाते की तुम्ही जीवनात आला आहात तर काही चांगले कर्म करा, जेणेकरून मृत्यूनंतर व्यक्तीला सर्वोत्तम जगाची प्राप्ती होते. तुम्हा सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी अखंड राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.